सत्तेसाठी भाजपनं सर्व चोर एकत्र केले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भाजपवर जोरदार टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा. उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली तर शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं. जनतेनं दोघांनाही घरी बसवल्याची केली टीका. महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला चालना देणार. महाराष्ट्राला पाणीदार करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला बहुमतानं निवडून आणा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सूचना. वाल्मिक कराडवरही मुक्का लावा. हे आरोपी आपल्यालाही सोडणार नाही. तपासाची माहिती मिळत नाही. उद्या टॉवरवर चढून आंदोलन. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा इशारा. 2026 सालापर्यंत नक्षलवाद संपलेला असेल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मोठा दावा. नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात. अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू तर द्वारका उड्डाणपुलावर अपघात झाल्यानं वाहतूक विस्कळीत. अमरावतीमध्ये 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा. नांदगाव पेठ एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीतील घटना. पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज. प्रयागराजला महाकुंभाचा महाउत्सव. श्री पंचायती आखाड्याची भव्य मिरवणूक. स्टीव्ह जॉब यांच्या पत्नी लॉरेन पवेल जॉब प्रयागराजमध्ये दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.